नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेची DMARची जी भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. 2025 साठीची गट ड संवर्गातलेली मुंबई येथील जी आहे ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली GMCची. तर जे विद्यार्थी इच्छुक आहे तर ते इथं अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. तर याच्यासाठी जे आहे शैक्षणिक अर्हता असो, याच्यासाठी अर्ज कसा करायचा, परीक्षा शुल्क काय असणार आहे आणि कुठल्या पदासाठी जे अर्ज असणार आहेत याची संपूर्ण माहिती जी आहे ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून देणार आहे. गट ड संवर्गासाठी जे आहे सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई 99 पदं आहेत. नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई 6 पदं आहेत. परिचर्या शिक्षण संस्था मुंबई 11 पदं आहेत. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई 29 पदे आहेत. आयुष संचालनालय मुंबई 6 पदे आहेत. पोद्दार रुग्णालय मुंबई 45 पदे आहेत आणि पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय मुंबई 15 पदे आहेत. टोटल 210 पदासाठीची ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. गट ड संवर्गासाठीची ही भरती जाहिरात असणार आहे आणि याच्यासाठी जे आहेत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. पदसंख्या व आरक्षणाबाबतच्या ज्या तरतुदी आहेत त्या याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. जाहिरात जी आहे ते 2025 साठीची असणार आहे. इच्छुक उमेदवार इथं अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. याच्यामध्ये जे आहेत क्रायटेरिया जो आहे शैक्षणिक पात्रतेचा तो देण्यात आलेला आहे. विविध पदानुसार जे आहे तर ते शैक्षणिक पात्रतेचा क्रायटेरिया जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. त्याच्या आधी जे आहे तर आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी देण्यात आल्या आहेत. खेळाडू विद्यार्थी असाल तर त्यांच्यासाठीची आरक्षणाची तरतूद आहे. दिव्यांग उमेदवार असाल तर दिव्यांगासंदर्भातली तरतूद आहे. त्यानंतर जे आहे अनाथ असाल तर अनाथासाठीची आरक्षणाची तरतूद आहे. त्यानंतर माजी सैनिकाच्या आरक्षणाची तरतूद आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त उमेदवारांची प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवाराच्या संदर्भातल्या आरक्षणाची तरतूद आहे. अशा विविध ज्या कॅटेगरी आहेत त्याच्यानुसार जे आहे आरक्षणाच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. जे विद्यार्थी याच्यामधून येत असाल तर त्यांच्यासाठीची अर्हता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे आणि हे जे वरतील पदे असणार आहे त्याच्यासाठी 10वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही शैक्षणिक पात्रता जी आहे तर 10वी पास उमेदवारांसाठी अर्ज करता येणार आहेत. वयोमर्यादा जी आहे ते खुल्या प्रवर्गातून असाल तर तुम्हाला 18 ते 38 आहे. मागास प्रवर्गातून असाल तर 18 ते 43 आहे. पदवीधर अंशकालीन असाल तर 18 ते 55 आहे. माजी सैनिक असाल तर 18 ते 45 आहे. खेळाडू प्रावीण्य असाल तर 18 ते 43 आहे आणि 5 वर्षे जे आहे तर 8 शिथिलता आहे. त्यानंतर दिव्यांग उमेदवार असाल तर तुम्हाला पण 8 म्हणजे वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आहे. त्यानंतर याच्यामध्ये परीक्षा जी आहे तर ती IBPS मार्फत घेतली जाणार आहे. याच्यामध्ये 25 प्रश्न मराठीचे, 25 इंग्रजी, 25 सामान्य आणि 25 बुद्धिमत्ता गणित अंकगणित जे आहे तर त्याचे प्रश्न असे 100 प्रश्न 200 गुणासाठीची परीक्षा असेल. परीक्षेचा कालावधी जे आहे ते 2 तासाचा असेल. परीक्षेचं स्वरूप जे आहे ऑनलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न असतील आणि IBPS मार्फत याच्यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. त्याच्यासाठीचा अभ्यासक्रम जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. परीक्षेचं स्वरूप देण्यात आलेलं आहे. यासोबतच वयोमर्यादा देण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. याच्यासोबतच तुम्हाला डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत तर शैक्षणिक पात्रतेचे डॉक्युमेंट जे आहेत वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, सामाजिक मागास प्रवर्गातून असेल तर त्याचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटकातून असेल तर त्याचा पुरावा, माजी सैनिक, दिव्यांग म्हणजे आरक्षणाची तरतूद हवी असेल म्हणजे तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्याचा पुरावा देणारे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहेत. अर्ज करण्यासाठीचे परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 1000, मागास प्रवर्गातून असेल तर 900 रुपये असणार आहे. माजी सैनिकासाठी परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा त्याची जी आहे ती सुरुवात 18/8/2025 पासून होणार आहे. अर्ज करायची शेवटची तारीख जी आहे ते 6 सप्टेंबर 2025 असेल. ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे. तर इच्छुक उमेदवार याच्यासाठी पात्र असणार आहे तर तुम्ही इथं नक्की अर्ज करा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे जी जाहिरातीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. त्याच्यामध्ये कक्ष सेवकसाठी 39 पदे आहेत. सुरक्षा रक्षक पहारेकरीची 21 आहेत. स्वयंपाकीचे 9 पदे आहेत. हमाल मजदूरचे 6 आहेत. मजदूरचे 2 आहेत. शिपाई कंश शिपाई चपराशी जे आहेत त्याच्यासाठीचे 14 आहेत. माळीसाठीचे 4 आहेत. पोस्टमार्टम रूम परिचरचे 1 आहे. आयासाठीचे 7 आहेत. क्षकिरण सेवकचे 1 आहे. प्रयोगशाळा परिचरचे 6 आहेत. प्रयोगशाळा सेवकसाठीचे 11 आहेत. सेवकसाठीचे 8 आहेत. दवाखाना सेवकचे 2 आहेत. रुग्णपट वाहकचे 2 आहेत. अंधार खोली परिचरचे 4 आहेत. संग्रहालय परिचरचे 1 आहे. प्राणीगृहपालचं 1 आहे. नाव्हीसाठीचं 1 आहे. भांडारपाल सेवकचं 1 आहे.
पिंजारीसाठीचे एक आहे, रामोशीसाठीचे, त्यानंतर चतुर्श्रेणी कर्मचारी अशी 151 पदे आहेत. ग्रंथपाल सेवकसाठीचे एक आहे. त्यानंतर प्रत्येक रुग्णालयानुसार जे आहे त्या पदांची संख्या जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. तर ही सविस्तर जाहिरात जी आहे आपल्या टेलिग्रामवरनं चेकआउट करा. तर ही होती GMCची 2025 साठीची मुंबईसाठीची जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहितीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करता कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.